कुणाल कामराला 3rd डिग्री द्या, मंत्री शंभूराज देसाई यांनी हे वक्तव्य केलंय। शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर रंगल्याचा सुद्धा पाहायला मिळाला। महाराष्ट्रामध्ये तालिबानी प्रवृत्तीचं राज्य आहे असं सुद्धा संजय राऊत यांनी हल्लाबोल करत म्हटलंय आणि मंत्र्यांना देखील 3rd डिग्री द्या अंबादास दानवेंनी सुद्धा असा निशाणा साधलाय। या कुणाल कामराला आता जी 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। तो आता कुठल्या तरी बेळात लपून बसलाय, ते काय सापडलेला नाही। आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान, ओपन आव्हान दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्याविषयी जर कोण चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत असेल तर कायद्याने जी होणारी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु त्याला प्रसाद हा आम्ही नक्की देणार। आता जर कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय, तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात। कुणाल कामराला 3rd डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावी लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात। मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे। मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायची, पण 3rd डिग्री लावायची का 2nd डिग्री लावायची का 1st डिग्री लावायची। तुमच्या डिग्र्या बोगस आहेत तशा सगळ्या, त्यांनी काही फरक नाही पडत 1st काय 2nd काय 3rd काय।